आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव रुपेश राणे, गाव हिंदळे, तालुका देवगड, सिंधुदुर्ग जिल्हा. ओके. आता हे भाताचे रोपण आहे, कधीचे रोपण? ही साधारण 18 तारीखची आहे. 18 तारीखची आहे. 18, आज किती दिवस पूर्ण झालेला? आज जवळपास 20 दिवस अधिक होऊन गेले. 20 दिवस झालेले. ओके, म्हणजे थोडं लेट झालं आपल्याकडून हे हो, करायला. काढायला आमच्याकडून लेट झाले थोडं. काढायला थोडंसं लेट झाले. याला काय काय वापरले तुम्ही? याला आम्ही फक्त बेसलमध्ये कृषी अमृत, हा, न्यूट्री आणि रूटचा एक बेसल डोस भरलाय कृषी अमृत सोबत. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा थोडस वरून कृषी अमृत फुंकर मारून दिली. हा, फुकून दिले वरून. ओके. आणि त्याच्यानंतर थोडस ते पिवळं पडायला लागलेलं. हा, तर त्याच्यासाठी आम्ही फक्त सॉइल चार्जर मधून 100 मिली सॉइल चार्जर मधून 5 मिली पर लिटर डिसीज फायटर दिला. डिसीज फायटर दिलेलं आहे. बस एवढंच केलंय 20 दिवसात, बाकी काहीच केलेलं नाही. ओके ओके. आता हा प्लॉट आणि हा प्लॉट बरोबरचेच लावणे? हो, एकाच दिवसाचा आहे. एकाच दिवसाचा आहे. हो. तर इकडे पाहिलं तुम्ही तर पिवळा पण झालेला आहे थोडा आणि वाढ नाहीये. वाढ नाही, विरळ दिसतो. आणि त्याची जी काडी आहे, काडी पण स्ट्रॉंग नाहीये. आता हा आपली काडी आपल्याकडे बघा, त्याच्यातली एक काडी बघा. त्यातले 2-3 काढावं लागतील. चांगले हा मोठावाला काढलाय मी बघून. काडीच बघा. आणि तुम्ही जर याचे रूट बघितले, तुम्ही हा खाली धरा थोडा, हे पहा रूट आणि याचे पहा. येस, हा आपले रूट्स आहेत. एक उपटून काढा बरं, नाही तर इकडचं सोयचा बरं, त्यातला काढा बरं एक. हे पहा, हा इकडच्या प्लॉट मधला आहे. थोडस धुवून घेतलं. तुम्हाला रूट मध्ये पण फरक बसेल. आणि याच्या जाडीमध्ये पहा, याचा व्हाईट पोर्शन जास्त आहे खाली इथे. हा, तर हा पूर्णपणे काय झालेला आहे, मॅच्युअर झालेला आहे एकदम. काडी पण कडक आहे आपली. एकाच दिवसाची बरोबरचीच पेरणी. एवढा बदल दिसतोय पहा, त्या पानांमध्ये असेल, त्याच्या रूट मध्ये असेल. आणि त्याची कॅनोपी कशी डेव्हलप झाली आहे मस्त. हो, जबरदस्त रिझल्ट आहे. कॅनोपी डेव्हलप झालेली याची पूर्ण. त्याची दाखवा बघूया. ती एकदम अशी चोपून बसलेली, अजून खोलली नाहीये काही. आणि याची पत्तीची साईज पण बघा मोठी आहे. आणि ह्या समोरच बारीक दिसतोय पूर्णपणे दिसते. दोन्ही पण पिवळे पडले होते, तुम्ही सांगत होते. कुठले? हा पण आणि हा पण थोडासा सुरुवात कुठे कुठे दिसत होते. पट्टा आता ठेवलाय बघा तिथे. हा, त्यानंतर तुम्ही डिसीज फायटरचा आणि सॉइल चार्जरचा वापर केला, नंतर पिवळेपणा पूर्णपणे गेला. ओके ओके. पहिले तुम्ही याच्यासाठी काय प्रॅक्टिसेस करायच्या आधी? याच्या अगोदर आम्ही सगळे रासायनिकच असायचं आमच्याकडे. म्हणजे काय काय? अगदी मिश्र खत असायचं. 18-18-10 असायचं. 10-26-26 वापरायचं. सुफला वापरायचो. 15-15-15. पण तसं काय तेवढं, म्हणजे काडी अशी नाजूक केसासारखी निघायची. असं कडकपणा नसायचं तेवढा, जसं आता इकडे दिसतंय ना. बारीक असं असायचं. असं असायचं. म्हणजे ही जी सुईसारखी दिसते अशी कंडिशन व्हायची. पिवळं पडल्यावर. ओके ओके. म्हणजे असं पूर्वी निघायचं. तुम्हाला टेक्नॉलॉजी बद्दल माहिती कशी मिळाली? आम्हाला टेक्नॉलॉजी युट्यूबचे व्हिडिओ बघूनच माहिती पडली. नंतर तुम्ही वापरायचं. नंतर मग आम्ही तुमच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट केलेला. त्याच्यानंतर मग ते आम्ही थोडं वापरायला चालू केलं. ओके. म्हणजे आंब्यापासून केली सुरुवात आम्ही एकदम एकच आंब्यापासूनच केली. बेसल डोस भरला आम्ही. नंतर मग म्हटलं याला वापरून बघूया ट्रायल. त्याच्यानंतर आम्ही ते पडवळ वगैरे अशा वेलीवरच्या पिकांना केलेलं. आणि बाकी तर भाजीपाल्याला गेलेलं. त्याच्यामुळे फुटेज आहेत आपल्याकडे. त्याला रिझल्ट कसे मिळाले? एकदम जबरदस्त रिझल्ट आहेत. सरांनी याचे फुटेज पहिले टाकले होते आपल्या ग्रुपवरती, तर दोन्हीतला डिफरन्स पण दाखवला होता. तर आता मेन थिंग आहे याच्यामध्ये की खर्चाच्या बाबतीमध्ये खर्चात फरक पडतोच ना सर. कारण रासायनिकची एक तुम्ही पिशवी घ्यायला गेला तर 1300 रुपये आणि आपली 550 रुपये. 50 हा किती आहे? एक गुंठा आहे. हो. त्याला किती गोणी टाकली कृषी अमृत? याला फक्त सुरुवातीला बेसनला 10 किलोच टाकले. 10 किलो टाकलेले? फक्त 10 किलो टाकले. आणि वरती नंतर फुंकर मारताना एक 4 ते 5 किलो टाकले. 4 ते 5 किलो बस, बाकी काही नाही केलेलं. तरी पण एवढा रिझल्ट दिसतोय. तरी आपल्या फवारणी क्रॉप चार्जरची त्याला झालेली नाही. काय बाकी काहीच केलेलं नाहीये. बरं, क्रॉप चार्जर वगैरे असतं तर अजून थोडीशी काळोखी वाढली असते असं माझा. आता हाच आपण वरती रोपचा घ्यायला वापरतोय वरती, त्याचे रिझल्ट पण तुम्हाला दिसतील. आता लागवडीनंतर हे किती दिवसामध्ये लागून निघतंय त्याच्यात पण फरक पहा. कारण आता याची मुळी जर एवढी स्ट्रॉंग आहे तर ते लागवडीसाठी सुद्धा
लवकर चिटकून निघणार आहे. होय. आपण जो काळ म्हणतो की लगेच लागून निघणार आहे, तर रिस्पॉन्स जास्त म्हणजे चांगला पांढरी असणार मुळीची आहे. वाढ एवढी जबरदस्त आहे ना, हे तुम्ही काढून असंच ठेवलात ना तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळ साईडनं असं पांढरी मुळी फुटलेली दिसते. फुटलेली दिसते. नाही, नक्कीच नक्कीच. त्याच्यामुळे आम्ही काय करतोय, ताबडतोबच लावून घेतो. जेवढं ठेवण्यात अर्थच नाहीये. काढून ठेवण्यात अर्थ नाही. हा. पेरणी आणि लावणीचा जो काळ आहे तो कमी तो झालेला कमी नक्कीच होणार कमी आहे. झालं कमी झालं म्हणजे तुम्हाला ते कमीत कमी एक 10 दिवसात चालू करायला पाहिजे. 10 दिवसात हो. आपलं याच्यावरती वापरण्याचं 10 10 दिवसात दिवसात. लावायला लागतं. 12 गेल्या वर्षी तर आम्ही 12 दिवसातच काढलं. 12 दिवसामध्येच. आणि जर तुम्ही रासायनिकवर गेला तर तुम्हाला 1 महिना जातो. 1 महिना हो जातो. आता ते बघा आमच्या अगोदरचे 8 दिवस अगोदरचे प्लॉट आहेत रासायनिक. पुढचे तिकडचे ते- जाऊन बघूया आपण तिथे, म्हणजे कसे किती पिवळे पडले ते हा. आपण बघू तिथे जाऊन. नाही, नक्कीच नक्कीच. आता इथल्या भागामध्ये शेतकरी आता कसं होतं, इकडे मेंटॅलिटी अशी आहे की शेतकऱ्यांची भात पिकासाठी काय वापरायचं. नाही, शेतकऱ्यांची मेंटॅलिटी इथे अशी आहे की रासायनिक नाही तर आमची शेतीच उगवणार नाही, बापरे. अशी मेंटॅलिटी आहे. त्यांना असं वाटतं की हा. युरियाशिवाय आपण भात शेती युरिया डीएपी शिवाय आपली भात शेती म्हणजे ह्या होणार नाही. प्लॉटला ते वापरलेलं तुम्ही सांगत होते, होय, होय. वापरलेलं वापरलेलं आहे त्यांनी. पिवळं पडल्यानंतर त्यांनी युरिया पण मारला, पण त्याचा काय युरिया result- मारलंय त्यांनी, पुन्हा मिश्र खत पण मारलंय. तरी रिझल्ट दिसला नाही. रिझल्ट आता समोर दिसतंय आपल्याला प्रत्यक्ष काय आहे ते. इथल्या शेतकऱ्यांना काय सांगाल एकंदरीत बाबा हे शेतकऱ्यांना आता एकच सांगायचं बघा, तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून जे एससीटी युजर्स आहेत त्यांच्याकडे बघा, अनुभव त्यांचे अनुभव घ्या. तुम्ही सगळं एकदम नको करा, पण एक थोडंसं अनुभव घेण्यासाठी एक थोडीशी प्रॅक्टिस चालू करा. करू शकता. जर तुम्हाला रिझल्ट मिळाले तर पुढे कंटिन्यू करा. 100%. असे रिझल्ट जर पाहायला भेटत असतील तर काय नाही होणार. त्याची कॅनोपी बघून किती मस्त वाटते बघा. एकदम भारी याची. जबरदस्त दिसते. आणि हा प्लॉट आपल्या त्याला समोर क्रॉप चार्जर एक दिला असता ना तर माझ्यामध्ये अजून नाही, काळोखी थोडं काळोखी तर अजून 100% झाली असते. आता लावणी झाल्यावर एक क्रॉप चार्जरची जर केली हा, ना स्प्रेइंग, लावणी झाल्यानंतर एक नक्की क्रॉप करा. चार्जरची स्प्रे केलं ना, ज्या शेतकऱ्यांना भात शेतीमध्ये असेल किंवा आंबा पिकामध्ये असेल मार्गदर्शन हवं असेल, नक्की या नंबरवरती संपर्क करा. पहिले तर तुम्ही येऊन पहा यांनी काय प्रयोग केलेले, त्यांना काय रिझल्ट आलेले, आणि सुरुवातीला थोड्या क्षेत्रावरती वापर करा, म्हणजे तुम्हाला अनुभव येईल. आणि अनुभवानंतर मग पूर्ण क्षेत्रावरती घ्या, जेणेकरून तुम्हाला आपल्याला भविष्यामध्ये काय कोणत्या गोष्टी योग्य आहेत ते आपल्याला नक्कीच कळतील. कोकणातल्या शेतकऱ्यांना मी एक रिक्वेस्ट करतो की सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी हे युट्यूब चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यावर नवीन नवीन रोज शेतकऱ्यांचे अनुभव असलेले व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. त्यात एक भात शेती कशी करायची, समृद्ध भात शेती, सॉइल चार्जर आणि वैदिकच्या माध्यमातून, त्यात एक चांगला व्हिडिओ 30 मिनिटाचा अपलोड केला. एकदम डिटेल इन्फॉर्मेशन त्यामध्ये तुम्हाला मिळेल भात शेती. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. आपण पाहू